नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवरती मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना शुभ सकाळ. आज आपण या ठिकाणी जे नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत, यामध्ये एकूण 8,669 जागेकरिता आकृतीबंध मंजूर झालेला आहे. यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे, कोणकोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. तो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओला सुरुवातीला लाईक सुद्धा करायचा आहे. आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. ओके, आपल्या जास्त वेळ न घेता या ठिकाणी कोणकोणती पदं भरली जाणार आहेत, ते कोणत्या पदांचा समावेश असेल ते बघण्यापूर्वी जी अपडेट येणार आलेली आहे, तिची जे जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, त्याच्याकरिता अंगणवाडी सुपरवायझर सरळसेवीची बॅच प्लस अंतर्गतची सुद्धा आपण नवीन बॅच सुरू केलेली आहे. यामध्ये ICDS पोषण अभियान, मराठी व्याकरण, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, जीके हे सर्व विषय तुम्हाला एकाच बॅच मध्ये शिकवले जाणार आहेत. आणि ही बॅच तुम्हाला एक्झाम होईपर्यंत असणार आहे. यामध्ये तुम्ही तुमचं PYQ म्हणजे झालेल्या क्वेश्चन पेपरचा सराव, दर आठवड्याला MCQ, दर महिन्याला झूम मीटिंग, तज्ञ आणि अनुभवी शिक्षक या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरिता उपलब्ध असतील. लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात. टेस्ट सिरीज आणि ई-बुक नोट्स. लेक्चर अनलिमिटेड वेळा म्हणजे तुम्ही लाईव्ह लेक्चर तर दिवसभरामध्ये 5 लेक्चर असतात, परंतु तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये बघू शकता, डाउनलोड सुद्धा करू शकता. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. किंवा ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथनं सुद्धा तुम्हाला ऍप डाउनलोड करून बॅच परचेस करता येणार आहे. तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी जी अपडेट आलेला आहे त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. जो नवीन जी-आर प्रसिद्ध झालेला आहे महिला आणि बाल विकास विभागाचा, बघा या काय म्हटलेलं आहे, महिला आणि बाल विकास विभागाचा प्रशासकीय नियंत्रणाखालील जे क्षेत्रीय कार्यालय, क्षेत्रीय म्हणजे जे विभागातील कार्यालय आहे त्या ठिकाणचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याबाबत. ओके, तर यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आपण बघणार आहोत. महिला आणि बाल विकास विभाग शासन निर्णय 5/4/2003 अन्वये महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त, महिला व बाल विकास पुणे आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजे ICDS आयुक्त योजना, नवी मुंबई महाराष्ट्र राज्य महिला आयोग, तसेच द चिल्ड्रन एड सोसायटी व महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्ड इत्यादी क्षेत्रीय कार्यालयांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला होता. तदनंतर माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशास अनुसरून वेळोवेळी पदनिर्मिती करण्यात आलेली आहे. महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गत कार्यरत क्षेत्रीय कार्यालयातील सर्व पदाचा आढावा घेऊन सुधारित नवीन आकृतीबंध निश्चित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. यामध्ये महिला व बाल विकास विभागामध्ये कोणकोणती पदं भरली जाणार आहेत ते बघूया आपण. याच्यामध्ये इतिवृत्त जे दिलेलं आहे, कोणकोणते किती कधी बैठक झाली, त्या जागेला मंजुरी. तर यामध्ये बघूया शासन निर्णय काय म्हटलेला आहे. जी-आर गव्हर्नमेंट रिझोल्युशन जे प्रसिद्ध झालेलं आहे. महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त, महिला बाल विकास पुणे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना या कार्यालयातील मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीने माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महिला आणि बाल विकास विभागातील एकूण 9,248 पदापैकी 744 पदे निरसित म्हणजे रद्द केलेली आहेत आणि 8,504 पदामध्ये 165 वाढीव पदे मंजूर केलेली आहेत. असं विभागाचे एकूण 8,669 नियमित पदे आणि 2,843 बाह्य यंत्रणेद्वारे भरावीची पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. तर यामध्ये पूर्ण बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितले की तुम्हाला यामध्ये कळणार आहे कोणकोणत्या पदांचा समावेश आहे. ओके, तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील मानधनी तत्वावरील जे वरचे पद आहेत ते अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा आणि अंतर्गतची मंजूर केलेली 8,669. ओके, आता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील मानधनी तत्वावरील जे अंगणवाडी सेविका आहेत 1,10,000 आणि अंगणवाडी मदतनीस आहेत 1,10,664 असे एकंदरीत 2,21,328 पदे मंजूर केली आहेत. त्यानुसार सुधारित आकृतीबंधात शासन निर्णयाद्वारे मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. तर यामध्ये सांगितल्याप्रमाणे बघा अजून दुसरं सुद्धा आपण खाली बघणार आहोत. यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे. यामध्ये पदोन्नती म्हणजे डिपार्टमेंट अंतर्गत जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांची पदे जी रिक्त झालेली आहेत ती सर्व पदे या ठिकाणी 2026 मध्ये भरली जाणार आहेत. ओके, हे सहसचिव विरा ठाकूर महाराष्ट्र शासन यांच्या सहीनिशी हा जी-आर मंजूर झालेला आहे. तुम्हाला महत्वाची जी बाब आहे, एकूण सुधारित आकृतीबंधामध्ये
ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीसची तर वेगळी आहेत, परंतु हे मी तुम्हाला सांगितले 8,669 नियमित पदे म्हणजे यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर, सरळ सेवा असेल म्हणजे ज्यांचं पदवी उत्तीर्ण झालेले आहे अशा महिलांसाठी असणार आहेत. आता 8,000 एवढे पद भरली जाणार आहेत का? नाही. तर किती पद भरली जाणार आहेत? तर किमान 520 पदांची जाहिरात येण्याची शक्यता आहे. ओके. तर आणि ती डिपार्टमेंट अंतर्गतची वेगळी, कारण मागच्या वेळेस किती 272 पदांची जाहिरात आलेली आहे सरळ सेवेची आपलं शहरी भागाची, आणि अंतर्गत जे ग्रामीण भाग आहे त्यामध्ये 228 प्लस जागा. तर तिन्ही जी जाहिराती आहेत सरळ सेवा अंतर्गत मधली ग्रामीण, अंतर्गत मधली शहरी 1,000च्या जवळपासच्या जागा येणार आहेत. तर त्या महिला भगिनींनी आपण तयारीला लागायचं आहे, कारण की एकदा जाहिरात आल्यानंतर तुम्हाला पुरेसा वेळ या ठिकाणी मिळणार नाही. मग आपली धावपळ होणार, नेमका कोणत्या विषयाचा अभ्यास करू, कोणती एक्झाम टार्गेट करू, सगळ्या जाहिराती सोबत आल्या तर कळणार नाही. तर एकच एक्झाम टार्गेट ठेवा. तुम्हाला या परीक्षेमध्ये जे 7 विषय आहेत, 100 प्रश्न 200 गुणांचा तुमचा पेपर असणार आहे आणि ऑनलाईन स्वरूपामध्ये म्हणजे आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही परीक्षा कंडक्ट केली जाते. टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये एक्झाम होणार आहे. तर याला आपल्याला आतापासून अभ्यासाला लागायचं आहे. त्याकरिता अंगणवाडी सुपरवायझरची असेल किंवा अंगणवाडी परिवीक्षिका अंतर्गत नावं एकच आहे. मुख्य सेविका असेल, सुपरवायझर असेल किंवा इतर कोणतंही नाव, एकच नाव आहे, पद सुद्धा एकच आहे, फक्त परीक्षा वेगळ्या असतात. डिपार्टमेंटची एक्झाम ज्या अंगणवाडी सेविका 10 वर्ष सर्व्हिस दिलेली आहे त्यांनी त्यांच्यासाठी, आणि ज्या फ्रेशर आहेत त्यांचा आता पदवी उत्तीर्ण आहे किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये आहे, लास्ट इयरला त्यांची एक्झाम आहे, अशा सर्व महिला भगिनी या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता पात्र ठरणार आहेत. तर आपल्याला योग्य मार्गदर्शन फर्स्ट अटेम्प्ट मध्ये किंवा ज्यांनी 102 पदांची जाहिराती आली होती मागच्या वेळेस त्यामध्ये एक्झाम दिली, परंतु अभ्यास नसल्यामुळे किंवा योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, काय वाचायचं हे माहिती नव्हतं, तर आपल्याला कमी मार्क आलेले आहेत. तर यावेळेस किमान 200 पैकी 150 160 कसे मार्क मिळतील, पहिल्या अटेम्प्ट मध्ये माझं कसं सिलेक्शन होईल, तर याकरिता तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे, पूर्ण सिलेबस तोंडपाठ असणं गरजेचं आहे सिलेबस, त्यासोबतच झालेले क्वेश्चन पेपर PYQ, त्या जोडीला बेस्ट बुक लिस्ट संदर्भ यादी कोणते पुस्तक वाचायचे मार्केटमधले, त्यानंतर तुम्हाला याच्या जोडीला योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे. तर ते मार्गदर्शन मिळण्याकरिता अभिजित सर्च अकॅडमी पुणे या ठिकाणी ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहेत. ज्या विद्यार्थिनींना बॅच जॉईन करायची आहे 98 23 44 22 63 या नंबरला दुसरा नंबर एक और आहे 98 23 43 50 60 ह्या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. ओके. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके. थँक्यू. ऑल द बेस्ट सर्वांना अभ्यासाकरिता. ओके.